परमपूजनीय श्री सद्गुरू भक्तराज महाराज ज्यांना आम्ही बाबा म्हणतो, त्यांचे वास्तव्य असलेली ही खोली. येथेच बाबा भक्तांना मार्गदर्शन ज्ञान देत होते. त्यांनी आपल्या जीवनात वापरलेल्या वस्तूंचा संग्रह आपण आता पाहत आहोत. ही बाबांची कपडे ठेवण्याची बॅग. ही नेहमी त्यांच्याबरोबर प्रवासात असायची. त्यात टॉर्च, कागदपत्र, पैशाचे पाकिट, व्हिजिटिंग कार्ड, सुरी अशा नित्य उपयोगाच्या वस्तू पण ठेवीत. त्या वस्तूंची रचना त्यांच्याशिवाय कोणालाच करता यायची नव्हती. हे बाबांचे कापडी बूट विशाखापट्टण येथे झालेल्या हार्मनी उद्घाटनाच्या वेळी स्वित्झर्लंड येथील भक्ताने बाबांना दिले. ही बाबांची हिंदुस्तान जुनी गाडी. ह्या गाडीने बाबांनी खूप भक्तांच्या भेटीसाठी प्रवास केला. बाबांना जेव्हा स्पॉन्डेलिसिसचा त्रास झाला तेव्हा बाबांनी 2 पट्टे घेतले. एक स्वतःसाठी व दुसरा परमपूज्य दादांना पुढे वापरता येईल म्हणून घेतला होता. त्यातलाच हा बाबांनी वापरलेला पट्टा. खाली ठेवलेले बाबांनी वापरलेले स्वेटर. ही बाबांच्या वापरण्यात आलेली उशी व टोपी. ही बाबांची लुंगी आणि नॅपकिन दिसत आहे. हा श्री दिलीप भोसले उर्फ तात्या यांनी बाबांना दिलेला टिफिन. हा प्रवासाच्या वेळी नेहमी भरलेला असे. त्यात त्यांनी ठेवलेले मोठे चमचे, मागे त्यांचे हात धुण्यासाठी ठेवलेले पात्र. हा बाबांचा खूप जुना फोटो बडोदा येथील राजमातांचे घरी घेतलेला आहे. शेजारी बाबांची टेम्पो ट्रॅव्हल्स, जी प्रवासासाठी वापरलेली सर्वात मोठी गाडी. ह्यात बाबांना झोपण्यासाठी कॉट पण होता. ही बाबांची प्रीमियर एनी फियाट गाडी. हा बाबा नेहमी वापरत असलेला दाढीचा सेट. त्यात 7 o'clock ब्लेडच्या पाकिटात नेहमी 5 रुपयाची नोट असायची. ही बाबांची हँडबॅग, पर्स, अमेरिकन गॉगल. तसेच प्रभात कुमारांनी दिलेले हे घड्याळ. हे घड्याळ बाबांनी शेवटपर्यंत वापरले. ही बाबा वापरत असलेली अत्तरे, टिश्यू पेपर, वॉकमन व मॉइश्चरायझर. हा वॉकमन बाबा त्यांच्यासमोर भक्तांनी म्हटलेली भजने रेकॉर्ड करण्यासाठी वापरत असत. हा सुवर्ण मुकुट बाबांना त्यांच्या 75वीचे सोहळ्याच्या वेळी श्रीकृष्णासारखे सजवीत असताना दिलेला आहे. शेजारी ते नेहमी वापरत असलेली काळी टोपी. ही बाबांची खंजिरी. ही बाबांनी किलाईड साफ करण्यासाठी वापरलेली उपकरणे. हे बाबांचे नेहमी वापरण्यात असलेले काश्याची जेवणाची भांडी व तांब्याचा चंबू. बाबांची शेवटी वापरण्यात आलेली काठी. ही बाबांच्या स्वयंपाकघरातील मसाला, तिखट, मिठाच्या बरण्या. बाबांचा फोटो, भेट दिलेल्या वस्तू. प्रभात कुमारांनी दिलेला बाबांचा थर्मास. हा परमपूज्य बाबांचे सद्गुरू श्री अनंतानंद साईशांचा फोटो. या फोटोकडे पाहून बाबा म्हणत, गुरुत्वाकर्षण नेहमी असावे. हे भजन आवडो ते जिणे वैराग्य हृदयी बाबांना प्रथम जेव्हा सुचले व ते कसे लिहिले गेले हे त्यांच्या स्वतःच्या अक्षरात. परमपूज्य बाबांना सद्गुरू कृपेने प्राप्त झालेली ही सरस्वतीची कृपा कशी प्रगट व्हायची तेव्हा बाबा ते कसे लिहायचे हे यात दिसत आहे. ही बाबांची सही 10 मे 1985.